eliminate theta from the following. हा जो क्वेश्चनचा टाइप आहे इथे विचारताना एलिमिनेट थीटा असं म्हटलंय, ऑब्जेक्टिव्ह मध्ये असं म्हणणार नाही. यात आपल्याला दोन इक्वेशन दिले जातात आणि त्या दोन्ही इक्वेशन मधून थीटा गायब करायचा असतो. x is equal to something, y equal to something. म्हणजे फॉर एक्झाम्पल x equal to 3 sec theta, y equal to 4 tan theta. बेसिकली हे पॅरामेट्रिक इक्वेशन असतात आणि त्यांना कन्वर्ट करायचं असतं आपल्याला फक्त x आणि y च्या फॉर्म मध्ये, म्हणजे कार्टेशियन फॉर्म मध्ये. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह मध्ये असं म्हणणार नाही एलिमिनेट थीटा म्हणून. तर फक्त असं होईल if x equal to 4 sec theta, y equal to 3 tan theta, then बघा कुठला ऑप्शन आहे. ऑप्शन मध्ये कुठे स्टेटस दिसणार नाही, याचा अर्थ थीटा एलिमिनेट करायचा. सेकंड थिंग, इतके सरळ मार्गी छोटे क्वेश्चन्स तर नसतात ऑब्वियसली जे युनिव्हर्सिटी एग्जाम मध्ये. ही एक रिक्वायरमेंट आहे, पर्टिक्युलरली कोऑर्डिनेट ज्योमेट्री या सेक्शन मध्ये सर्कल कोऑर्डिनेट सेक्शन नावाचे टॉपिक आहेत. त्यात की पॅरामेट्रिक इक्वेशन्सला कार्टेशियन मध्ये कन्वर्ट कसं करायचं. पॅरामेट्रिक इक्वेशनला कार्टेशियन फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे ही जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस म्हणजे त्यातला पॅरामीटर, मग तो इथं थीटा आहे, एखाद्या वेळी वेगळा कुठला पॅरामीटर पण असेल टी वगैरे सारखा, तो एलिमिनेट करायचा आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट आहे सपोज एक्झाम्पल x equal to 3 sec theta, y equal to 4 tan theta. x equal to 3 sec theta and y equal to 4 tan theta. अशा प्रकारचे जे सिंगल रेशो वाले टर्म आहेत त्यात सोपं असतं एलिमिनेट करणं. आपल्याला फक्त आयडेंटिटीज महत्वाचे आहे, आयडेंटिटीचे डिफरंट फॉर्म. आता ते नेमके कुठले फॉर्म? sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू काय असतो 1. स्पेसिफिक महत्वाचे जेवढे फॉर्म आहेत तेच लिहितो. जर एखादी टर्म sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा या स्वरूपात आली त्याला आपण काय लिहू शकतो 1. याची जी राइट साइड आहे 1, राइट साइडला थीटा आहे का, म्हणजे थीटा एलिमिनेट झाला. बरोबर. जर ती टर्म आपण ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केली त्याला आपण 1 लिहू शकतो, म्हणजे त्याचा थीटा एलिमिनेट होऊन जाईल. थीटा गायब करायचं म्हणजे त्याला काही बाकी इतर काही कॅल्क्युलेशन्स इंटिग्रेशन्स फार जास्त नाहीये, फक्त त्याला आयडेंटिटीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आता सेक आणि टॅन याची आयडेंटिटी काय असते? 1 plus tan square theta equal to, तो दोन्ही साइडला थीटा दिसतोय. त्यातच दुसरा फॉर्म sec square theta minus tan square theta equal to काय असतो? म्हणजे जर आपण एखादी टर्म sec square theta minus tan square theta या फॉर्म मध्ये आणली त्याला आपण 1 लिहू शकतो. सिमिलरली कोसेक आणि कॉटचं काय होईल? कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू, म्हणजे आपल्याला यापैकी एखाद्या फॉर्म मध्ये आपण जर कन्वर्ट केलं गेलेल्या टर्मला तर एलिमिनेशन होत आहे. आता इथे जे दिलेलं कॉम्बिनेशन आहे ते काय? सेक आणि टॅनचं कॉम्बिनेशन आहे. आपण जर थीटा एलिमिनेट करायचं तर आपल्याला तयार काय करायचंय? सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा ही टर्म तयार करायची. त्यासाठी आपण आधी हे 3 आणि 4 जे ते लेफ्ट साइडला डिवाइड करू. काय घेतल्याने पुढच्या स्टेपला कळेल. x/3 इक्वल टू काय येणार आणि y/4 इक्वल टू काय येणार
tan थीटा, बरोबर. आता या दोन्ही इक्वेशनचा स्क्वेअर करून सबट्रॅक्ट करा, बरोबर आहे. कारण sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा अशी जर टर्म तयार करायची आपल्याला, तर दोन्ही टर्मचा स्क्वेअर व्हावा लागेल, sec थीटाचा स्क्वेअर व्हावा लागेल, tan थीटाचा स्क्वेअर आणि त्याचं सबट्रॅक्शन. म्हणजे आपण इथे लिहिणार स्क्वेअरिंग अँड सबट्रॅक्टिंग. आता लेफ्ट साइडला लेफ्ट साइड मधून, राइट साइडला राइट साइड मधून काय होणार, त्याचा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन मायनस याचा स्क्वेअर y स्क्वेअर अपॉन इक्वल टू sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा. आणि आता जी कुठली टर्म राइट साइडला मिळाली आहे त्याची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो, 1 म्हणजे x स्क्वेअर अपॉन 9 मायनस y स्क्वेअर अपॉन 16 इक्वल टू काय आला. आता यात कुठे थीटा दिसतोय का, थीटा इलिमिनेट झाला. ओके, हा थीटा इलिमिनेट झाला म्हणजे नेमकं काय झालंय, तर हे जे मिळालंय ते कार्टेशियन इक्वेशन आहे हायपरबोलाचं. वरील सेक्शन मध्ये 3 सेक्शन आहे, इलिप्स, पॅराबोला आणि हायपरबोला. त्यातल्या हायपरबोलाचं हे कार्टेशियन इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे आणि हे त्याचे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. पॅरामेट्रिकचे कन्वर्जन कार्टेशियन फॉर्म मध्ये करते. ओके, आता एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी आपल्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये काही वेळा हिंट म्हणून खूप युजफुल ठरते. ती प्रॉपर्टी काय, एव्हरी पॅरामेट्रिक इक्वेशन सॅटिस्फाईज इट्स ओन कार्टेशियन इक्वेशन. प्रत्येक पॅरामेट्रिक इक्वेशन हे त्याचं स्वतःच कार्टेशियन इक्वेशन सॅटिस्फाय करतं. करणारच ना, करायला पाहिजे, कारण ते तयारच त्याच्यावर झालंय, बरोबर. म्हणजे ह्या x आणि y च्या व्हॅल्यूजनी हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. आता याचा उपयोग आपल्याला एक्झाम्पल सोडवताना कसा होईल, समजा आपल्याला हे सगळं करायचं नाही लक्षात आलं, त्या x आणि y च्या व्हॅल्यू प्रत्येक ऑप्शन मध्ये टाका, जो कोणी ते ऑप्शन जे सॅटिस्फाय होईल ते आपला आन्सर. म्हणजे समजा असं गृहीत करा की एक ऑप्शन हे दिलंय, यात आपण x च्या जागी काय टाकणार, 3 sec थीटा, त्याचा स्क्वेअर किती, 9 sec स्क्वेअर थीटा अपॉन मायनस y च्या जागी काय टाकणार, 4 tan थीटा, त्याचा स्क्वेअर काय, 16 tan स्क्वेअर थीटा अपॉन 9 9 कॅन्सल, 16 16 कॅन्सल, sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा ची व्हॅल्यू किती झालं, इक्वेशन सॅटिस्फाय. ऑब्जेक्टिव्हला आपण या हिंटचा वापर करू शकतो, पण ही फार काळ लक्षात राहत नाही. आजच्या दिवस सांगितलंय, आज ठीक आहे, 10 दिवसानंतर एक्झाम आहे, त्यात आपण हे नाही वापरणार. ओके, जर इथे समजा मध्ये प्लस असता, एखाद्या ऑप्शन मध्ये इथे प्लस असता, इक्वेशन सॅटिस्फाय होतंय का, नाही, ते त्याचा आन्सर नाहीये. ओके, हा अल्टरनेटिव्ह वे ऑब्जेक्टिव्हला तुम्ही वापरू शकता, पण सरळ मार्गाने लिहून घ्या. इलिमिनेट थीटा.
झालंय झालाय त्यांनी हा ट्राय करा x equal to 6 cosec theta and y equal to 8 cot theta. सेकंड आणि थर्ड आयडेंटिटी सारखेच फॉर्म येतात ते. आता इथं बेनिफिट हा एक महत्त्वाचा आहे की आयडेंटिटीज कोणत्या स्वरूपात वापरायचे ते सध्या तुमच्या समोर मी डायरेक्ट लिहून दिलेले आहे. आपल्याला एक्झाम मध्ये प्रॉब्लेम जेव्हा स्वतः सॉल्व्ह करायचा असतो तेव्हा महत्त्वाची की म्हणजे आधी हेच नाही सुचत, त्यामुळे प्रॉब्लेम पुढे सरकत नाही. काय नीड असते कुठल्याही ग्रुपची कुठल्या एक्झाम बसचे लक्षात घ्या. काय काय x square upon 36 minus y square upon 64 equal to 1. सोपं आहे, 2 स्टेपचं काम आहे. म्हणजे आधी 6 आणि 8 लेफ्ट साइडला डिवाइड करावे लागतील. ते का डिवाइड घेतले जात आहेत? कारण जे आयडेंटिटीज आहेत त्यामध्ये sin cos tan sec cosec cot याचे कोएफिशिएंट 1 आहे, ते 1 बनवायचे म्हणून ते डिवाइड घेतले लेफ्ट साइडला. स्क्वेअर आणि सबट्रॅक्ट, त्याचा स्क्वेअर x square upon 36 माइनस याचा स्क्वेअर y square upon 64 आणि राइट साइड 6 square theta minus cot square theta. म्हणजे फाइनल आंसर x square upon 36 minus y square upon 64 equal to, आता ह्या दोन आयडेंटिटी मध्ये मायनस होते. sin cos च्या फॉर्म मध्ये असेल तर स्क्वेअर आणि ऍड करावं लागेल. यस, पुढे नॉट हे त्याचे इक्वेशनचे स्टँडर्ड फॉर्मच आहेत ऍक्च्युअली. हे दोन्ही हायपरबोलाचे आणि सिम्प्लिफाय काय करणार. यस, हां तेच आन्सर आहे. प्रॉब्लेम नाही. ऑप्शन सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असेल तर ह्याच स्वरूपात असणार इक्वेशनचे. कारण हे त्या पर्टिक्युलर कर्वचे इक्वेशनचे स्टँडर्ड फॉर्म असेल. x square upon a square minus y square upon b square, that is equation of hyperbola. x square upon a square plus y square upon b square, that is equation of ellipse. त्यामुळे याला पुढे आणखी नाही सिम्प्लिफाय करत बसण्याची गरज. But this आणि सिम्प्लिफाय करायचे असेल तर फक्त मग क्रॉस मल्टिप्लाय करून एलसीएम काढून पुढे मल्टिप्लाय, ते एखाद्या वेळी ऑप्शन मधल्या रिक्वायरमेंट नुसार आपण करू शकतो. ओके, त्यानंतर आधी घेऊया आपण 4 नंबरचा. x इक्वल टू 5 प्लस 6 cosec theta, y equal to 3 plus 8 cot theta.
x equal to 5 plus 6 cosec theta and y equal to 3 plus 8 cot theta. काय करावं लागेल बरं इथे सांगा. मायनस चे जे मागच्या एक्झाम्पल मध्ये आले आहे yes आधी ते 5 आणि 3 लेफ्ट साइडला ठेवावे लागतील. ते डिवाइड नाही होणार, ते मायनस होतील. बरोबर आहे. ते डिवाइड नाही होणार, ते मायनस होतील कारण तिथे ऍड आहेत ते. म्हणजे x minus 5 equal to 6 cosec theta आणि y minus 3 equal to 8 cot theta. आता राइट साइड मागच्या सारखीच आहे. सेम जाणार एक्झाम्पल पुढे काय करावं लागेल. 6 डिवाइड घेतला लेफ्ट साइडला x minus 5 upon 6 equal to cosec theta आणि y minus 3 upon 8 equal to cot theta. स्क्वेअर अँड सबट्रॅक्ट. याचा स्क्वेअर करत असताना x minus 5 ह्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 6 चा स्क्वेअर म्हणजे 36 मायनस y minus 3 upon 8 त्याचा स्क्वेअर y minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर upon 64 equal to cosec square theta minus and the cosec square theta minus cot square theta ची व्हॅल्यू 1. म्हणजे आन्सर होईल x minus 5 bracket square upon 36 minus y minus 3 bracket square upon 64 equal to प्लस पुढे काही करण्याची गरज नाही. ब्रॅकेटचा स्क्वेअर वगैरे काही गरज नाही. दॅट इज सफिशियंट. थीटा काढून टाका म्हणले थीटा गेला. काम संपलं. ओके. असं तुम्ही कंप्लीट करा आता 6 नंबरचा 5 नंबरचा 2x equal to 3 minus 4 tan theta equal to 3 minus आणि dy equal to 5 plus 3 sec theta. करा स्टार्ट. काय नाही. Yes. काय आन्सर 3 by
minus 5 bracket square upon 9 minus yes 2x minus 3 किंवा 3 minus 2x कुठलाही चालेल कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर होत आहे स्क्वेअर असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही अपॉन 16 इक्वल टू 1 आलाय या ही टर्म tan की आहे ही टर्म sec की आहे आपल्याला sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा पाहिजे काय होतं काही मध्ये मागचे 2-3 एक्झाम्पल झाले मग पहिल्या दोन दुसरा लगेच मायनस अशी काहीतरी सवय लागून जाते म्हणून ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे बरोबर आहे तर यात आपण हा 3 आधी लेफ्ट साइडला घेतला 2x 3 इक्वल टू -4 tan थीटा आणि 3y 5 इक्वल टू 3 sec थीटा आता हा 4 डिवाइड घ्यायचा आहे आपण 4 घेऊ शकतो किंवा -4 पण घेऊ शकतो तो कुठे राहिला तरी प्रॉब्लेम नाही कारण त्याचा स्क्वेअरच होणार आहे पुढे बरोबर आहे म्हणजे 2x 3 अपॉन -4 असंही घेता येईल आपल्याला ते नेहमी सारखं जर दिसायचं असेल तर आणि 3y 5 अपॉन 3 इक्वल टू sec थीटा आता स्क्वेअर आणि सबट्रॅक्ट करायचं आहे पण पहिल्यातून दुसरा नाही दुसऱ्यातून पहिला म्हणजे 3y 5 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 9 मायनस त्याचा स्क्वेअर केला 2x 3 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा काही जण असे करतील की हा 4 tan थीटा लेफ्ट साइडला घेतील 2x राइट साइडला घेतील त्यामुळे 3 2x अशी टर्म येईल चालेल काही प्रॉब्लेम नाही ओके डिवाइडेड बाय -4 चा जरी स्क्वेअर केला तरी तो +16 येणार आहे आणि इक्वल टू sec स्क्वेअर थीटा tan स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू येईल 1 yes correct आता यामधलं नंबर 3 बघा x equal to 4 cos theta minus 5 sin theta x equal to 4 cos theta minus 5 sin theta and y equal to 4 sin theta plus 5 cos theta. X equal to 4 cos theta minus 5 sin theta आणि y equal to काय 4 sin theta plus 5 cos theta. आता हा बाकीच्यांपेक्षा वेगळा दिसतो आतापर्यंत चारही एक्झाम्पल वेगळे गुण काय फक्त सेक आणि टॅन ऐवजी साइन पास आले हे नाहीये साइन पास मध्ये पण सिंगल ऑपरेटर येऊ शकतात प्रॉब्लेम हा आहे की याच्यात एका इक्वेशन मध्ये दोन रेशो साइन पास बरोबर आहे जरी ते असले ऑब्झर्वेशन नीट करावे अशा प्रकारच्या टर्म्स असणारे जे काही एक्झाम्पल आहेत
साइन आणि कॉसचे कोएफिशिएंट बघा 4 5 4 5 इंटरचेंज इथे कॉसचा कोएफिशिएंट 4 आहे इथे साइनचा कोएफिशिएंट 4 आहे आणि जो इथे साइनचा कोएफिशिएंट आहे तो इथे कॉसचा कोएफिशिएंट आहे एक तर प्लस आहे एक तर मायनस असंच असतं नेहमी फक्त आकडे बदलतात 4 5 ऐवजी 2 3 3 4 7 12 असे वेगळे आकडे फक्त तो पायथागोरसच्या त्रिकोणमधल्या जोड्या असतात पायथागोरसचे ट्रिपलेट माहिती ना त्या ट्रिपलेट मधला म्हणजे परफेक्ट स्क्वेअर येतो असे पण जरी परफेक्ट स्क्वेअर नाही आला काही हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही आपल्याला इथे त्या टाइपसाठी ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे एक एक्झाम्पल आहे फक्त एका एक्झाम्पलचं असं एक या प्रकारचं कुठलंही आलं तर फक्त आकडे बदलले जातात नेमकं ह्याच्यात काय करायचं काय व्हेरिफिकेशन आहे दॅट रिक्वायर्स अ प्रॅक्टिस वर्क यात पुढे लेफ्ट साइडला घ्यायचं आहे राईट साइडला घेतलाय वगैरे काही करायचं नाही डायरेक्ट फक्त स्क्वेअर करा आणि ऍड करा तुमचे सगळे थीटा व्हॅल्यू जाईल फक्त स्क्वेअर आणि ऍड ओके म्हणजे x² प्लस y² इक्वल टू राईट साइडला 4 cos theta minus 5 sin theta bracket square plus 4 sin theta plus 5 cos theta bracket square आता लेफ्ट साइडला काही थीटाची टर्म नाहीच आहे काही त्याच्यामुळे लेफ्ट साइडला काही सिम्प्लिफिकेशन नाहीये जे काय सिम्प्लिफाय करायचं ते राईट साइड a minus b bracket square a plus b bracket square फॉर्म्युला माहित आहे a minus b bracket square चा फॉर्म्युला जर पहिल्या ब्रॅकेटच्या एक्सपान्शनला वापरला तर काय होईल yes 16 cos square theta minus and 2ab 2 into 4 into 5 ఇది 40 cos theta into sin theta plus 25 sin square theta okay सेकंड ब्रॅकेटला a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येईल 16 sin square theta plus 40 cos theta into आणि plus 25 cos square theta काढून टाकायचं एवढे मोठे ग्रॅज्युएटर मध्ये बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही टर्म ऑब्जर्व करा -40 cos theta sin theta plus 40 cos theta sin theta जी मगाशी हिंट सांगितली होती तेच आकडे तेच कोएफिशिएंट फक्त इंटरचेंज होत आहेत त्याचा हा बेनिफिट आहे म्हणून सारखे आले -40 cos theta sin theta plus 40 cos theta sin theta या दोन्ही टर्म कॅन्सल होऊन जातील पूर्ण बरोबर त्यानंतर आता जे शिल्लक राहिले ते सगळे स्क्वेअर मधले प्लस मधले 16 cos square theta plus 16 sin square theta दोन्हीतला 16 कॉमन घेता येईल ना बरोबर किंवा तुम्ही 16 cos square theta plus 25 cos square theta शेवटचा त्यातला cos square theta पण कॉमन घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण या दोन टर्म मधला 16 कॉमन घेतला तर काय शिल्लक राहतं ब्रॅकेटला cos square theta plus sin square theta बरोबर सिमिलरली
25 sin square theta plus 25 cos square theta यातला 25 कॉमन घ्या. काय राहील ब्रॅकेटला sin square theta plus cos square theta. किंवा तुम्ही असंही करू शकले असते 16 cos square theta plus 25 cos square theta. त्याचं ऍडिशन 41 cos square theta. 25 sin square theta plus 16 sin square theta. त्याचं ऍडिशन 41 sin square theta. आणि मग 41 कॉमन. तेही चालेल पण इथे एकच शिल्लक क्लिअर होतं. cos square theta plus sin square theta ची किंमत 1 म्हणजे शिल्लक राहिला फक्त 16 प्लस इक्वल टू किती आला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू किती आला मग झाला का थीटा. ओके completed. Yeah, next question. If 2 sin square theta, next question type. If 2 sin square theta plus 3 sin theta equal to 0, find the permissible values of cos theta. Permissible, P-E-R-M-I-S-S-I-B-L-E, permissible. म्हणजे काय पाहता यामध्ये 2 sin square theta
प्लस 3 sin थीटा इक्वल टू 0 दिलेले आणि याच्यावरून व्हॅल्यू फाइंड करायची आहे कोणाची cos थीटा आणि ते पण कुठल्या या परमिसिबल आहे कोण परमिशन देणार बघूया आधी व्हॅल्यू तर काढू कसं फाइंड करणार व्हॅल्यू या दोन्ही टर्म साईनच्याच आहेत आणि व्हॅल्यू तर cos थीटा आहे दोन्ही टर्म जर साईनचे आहे ते क्वाड्रॅटिक सारखं दिसतंय बरोबर पण क्वाड्रॅटिकची तिसरी टर्म कॉन्स्टंटची याच्यात नाहीये या ग्रुप मध्ये बऱ्यापैकी एक्झाम्पल्स मध्ये क्वाड्रॅटिक टर्म्स असणार आहेत आणि त्यांना क्वाड्रॅटिकच्या मेथडने सॉल्व्ह करायचं असणार क्वाड्रॅटिकचे फॅक्टर काढणे किंवा क्वाड्रॅटिकचा फॉर्म्युला वापरणे वगैरे तर इथे क्वाड्रॅटिक फॉर्म आहे पण तिसरी टर्म नाहीये हा एक बेनिफिट आहे यात आपण डायरेक्ट सॉल्व कसं करू शकतो याला दोनच टर्म असल्यामुळं sin थीटा कॉमन निघेल ना sin थीटा जर कॉमन घेतला तर काय शिल्लक राहील 2 sin थीटा इक्वल टू काय आला 0 दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे sin थीटा इक्वल टू 0 और 2 sin थीटा प्लस 3 इक्वल टू म्हणजे sin थीटा इक्वल टू 0 और आई 2 sin थीटा इक्वल टू -3 म्हणजे sin थीटा इक्वल टू 0 और sin थीटा इक्वल टू sin थीटाच्या या दोन व्हॅल्यू आहेत यातली कुठली व्हॅल्यू घेण्याची परमिशन आपल्याला आहे आणि कुठली नाही कुठली 0 का चांगलं दिसतं -3/2 म्हणजे कसं आपण त्याच्यातलं इक्वेशन -3/2 पण इक्वेशन सॅटिस्फाय करणार ना त्याच्यावर तर ती किंमत काढली आपण त्याच इक्वेशन वरून ती किंमत काढली तर ती किंमत ते इक्वेशन सॅटिस्फाय करणार ना टाकून बघा करेल sin थीटाच्या जागी -3/2 टाकून बघा इक्वेशन तर सॅटिस्फाय होतच काहीच विषय नाही इथे ट्रिग्नोमेट्री मध्ये पॉसिबल व्हॅल्यूज हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे परमिसिबल व्हॅल्यूज आपल्याला आवडतील तशा नसतात त्याला रूल्स आहेत आणि हे रूल आहे domain and range of trigonometric functions आता फंक्शन्स हा पार्ट नसेल बऱ्याचदा माहिती त्याच्यामुळे डोमेन आणि रेंज आपण पार्ट नुसार ते लक्षात येणार नाही मी तुम्हाला हे थोडं वेगळ्या प्रकारे हे जे साइन थीटा आणि कॉस थीटा असतात आपण त्याच्या व्हॅल्यूज शॉर्टकट पाहिला सर्कल काढून बरोबर आहे एक सिक्वेन्स पाहिली होती 0 1 0 -1 0 1 0 बरोबर sin थीटा आणि cos थीटाच्या समोर आपण थीटाच्या जागी कोणताही अँगल टाकू शकतो कारण आपण सर्कल वरती आलो म्हणजे कोणताही रियल नंबर हा अँगल असू शकतो आपल्याला फक्त 0 30 45 60 90 180 वगैरे हे माहिती आहे पण बाकी इतर मापाचे पण अँगल असू शकतात 33 डिग्री 27.9 डिग्री 1.8 डिग्री असे काही पण अँगल असू शकतात ना आता सर्कल वरती इन्फायनाइट आहे आणि
कितीही वेळा आपण फिरू शकतो, तेव्हा कितीही मोठा अँगल तयार होऊ शकतो, दोन्ही डायरेक्शन मध्ये फिरू शकतो. त्यामुळे मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत थिटाची व्हॅल्यू कोणतीही असू शकते. ओके, म्हणजे फंक्शन्स मध्ये एक्स असेल किंवा थिटा असेल. आता आपण काय करू, एक स्ट्रिंग राईट करू, म्हणजे तुम्हाला फंक्शन तिथे कमेंट्रीचा पण पॉइंट होऊन जाईल आणि हे होऊन जाईल. साइन एक्स आहे, त्याला आपण एफ ऑफ एक्स इक्वल टू म्हणू फंक्शन, जिथे एक्स चा फंक्शन. याच्यामध्ये ज्या काही आपण एक्सच्या किमती टाकू शकतो त्या सगळ्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे असतो डोमेन. आता फंक्शन म्हणजे काय, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ज्यांना नाही माहिती त्यांना शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी सध्या सांगतो. फंक्शन या टॉपिकच्या वेळी आपण परत डिस्कस करूया. फंक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं मशीन असतं, ज्यावेळेस आपण y इक्वल टू एफ ऑफ एक्स असं म्हणतो त्यावेळी एफ ऑफ एक्स म्हणजे काय, एफ म्हणजे काय, तर फंक्शन. एफ ऑफ एक्स लाच आपण y म्हणतो, y लाच आपण एफ ऑफ एक्स म्हणतो. हे फंक्शन म्हणजे काय, एखादं मशीन. आता प्रत्येक मशीन वेगवेगळं काम करणार ना, बरोबर. एसी असेल त्याचं काम आहे थंड करणे, वॉशिंग मशीन आहे त्याचं काम आहे कपडे धुणे, फ्रीज आहे त्याच्यामध्ये त्याचं काम आहे की त्याच्या आतमध्ये ठेवलेल्या वस्तू थंड करणे, बरोबर. आता समजा मला हा पूर्ण हॉल थंड करायचा आणि मी एक 7-8 फ्रीज आणून ठेवले, ज्याला जर फ्रीज आणि फ्रीज मध्ये जाऊन चालेल का असं नाही, त्या मशीनचं त्याचे फंक्शन आहे, बरोबर आहे. किंवा काहीतरी फूड आयटम्स मी आणले किंवा काही थंड कोल्ड्रिंक वगैरे आणलं आणि मला त्याला थंड ठेवायचं, तर ते एसी मध्ये घेऊन देऊ शकतो. त्याचंही काम थंड करण्याचं आहे ना, बरोबर आहे. मग मी त्याच्यासमोर मांडलं कोल्ड्रिंक आईस्क्रीम जे काय असेल ते थंड राहण्यासाठी, चालेल. येस नो, ते प्रत्येक मशीनचं फंक्शनिंग आहे, परंतु त्या फंक्शनिंग नुसार कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो याला काहीतरी मर्यादा आहेत ना, बरोबर आहे. तर वॉशिंग मशीन धुवून त्याच्यामध्ये काही टाकायचंय का, चालेल का, नाही. ज्या कुठल्या सगळ्या वस्तू आपण त्या मशीन मध्ये टाकू शकतो त्या सगळ्यांची लिस्ट म्हणजे त्या फंक्शनचा डोमेन. क्लिअर. आता फंक्शन मध्ये जसं इथं साइन एक्स हे फंक्शन आहे, साइन हा त्या एक्स वरती थिटा वरती ऑपरेट होतो, त्याच्यावरती ऑपरेट होतो, काहीतरी आउटपुट देतो, काहीतरी व्हॅल्यू देतो. कुठल्याही मशीनचं वर्किंग काय असतं, त्याला काहीतरी इनपुट दिलं की तो काहीतरी आउटपुट देतो, बरोबर आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स किंवा वाय म्हणजे आउटपुट आणि एक्स म्हणजे इनपुट असतं, हे लक्षात ठेवायचं. कुठल्याही मशीनसाठी, कुठल्याही फंक्शनसाठी एक्स म्हणजे इनपुट, वाय म्हणजे आउटपुट. क्लिअर. मग एक्स म्हणजे काय, अशा व्हॅल्यूचा सेट की ज्या व्हॅल्यू साठी ते फंक्शन एक्झिस्ट होईल, आणि तो म्हणजे असतो डोमेन. The set of values of x for which the function exists. Set of values of x for which the function exists म्हणजे डोमेन. म्हणजे इन शॉर्ट ज्या सगळ्या वस्तूंवरती ती मशीन काम करू शकते आणि त्या मशीनचं अस्तित्व टिकून राहील, ते महत्वाचं. आपण काहीतरी टाकायचं ते मशीन खराब होत नाही, चालणार आहे का हे. ती मशीन खराब न होता ज्या काही वस्तू आपण त्याच्यात टाकू शकतो त्याचा सेट म्हणजे डोमेन. क्लिअर.
the set of values of x for which the function exists is called its domain. Now what is range? या x च्या सगळ्या किमती टाकल्याच्या नंतर मिळणारी फंक्शनची व्हॅल्यू, म्हणजे आपण x च्या जागी 30 डिग्री टाकला, sin 30 ची किंमत किती? 1/2. ती 1/2 येणार रेंज मध्ये. x च्या जागी 45 डिग्री टाकला, sin 45 दिली 1/2. म्हणजे थोडक्यात sin काय करतो, त्या 45 चं 1/2 मध्ये आपल्याला कन्वर्जन करून देतो आहे की नाही मशीन? बरोबर आहे. पण त्याच 45 डिग्रीला जर कॉसच्या मशीन मध्ये टाकलं तर, सॉरी टॅनच्या मशीन मध्ये टाकलं तर काय होतं? वस्तू एकच आहे 45 डिग्री, पण ती आपण कुठल्या मशीन मध्ये टाकतोय त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून यांना फंक्शन म्हटलंय, हे त्याच्यावरती काम करतात, त्याची व्हॅल्यू देतात, त्याचे रेशो देतात. तसं tan 45 ची व्हॅल्यू 1 येते, sin 45 ची व्हॅल्यू 1/2. म्हणजे sin आणि tan दोघांचं फंक्शन वेगळे आहे, म्हणजेच हे दोन फंक्शन डिफरंट आहेत. ओके, तर डोमेन म्हणजे काय? क्लिअर झालं की x च्या ज्या कुठल्या व्हॅल्यू आपण तिथे टाकू शकतो त्या सगळ्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे डोमेन, आणि त्या व्हॅल्यू टाकल्याच्या नंतर मिळणाऱ्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे रेंज. ओके, आता हे जे दोन फंक्शन आहेत sin आणि cos, या दोन्ही फंक्शनचा डोमेन किंवा sin cos tan या तिघांचंच आपण मध्ये वर्किंग करू सेट पर्सेंटच्या नंतर. sin cos आणि tan ह्या तीनही फंक्शन साठी डोमेन सेट ऑफ ऑल रियल नंबर्स, म्हणजे x च्या जागी आपण कोणताही अँगल टाकू शकतो, कितीही लहान अँगल असेल, कितीही मोठा असेल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, कुठलाही, ऑल रियल नंबर्स. ओके, म्हणजे sin cos tan हे जे फंक्शन आहेत, या ज्या मशीन आहेत, यांच्या समोर हा जो x आहे तो अँगल कुठल्याही मापाचा असू शकतो, तो कोणताही रियल नंबर असू शकतो. म्हणजे याचा डोमेन काय झाला? सेट ऑफ ऑल रियल नंबर्स. क्लियर? काय अर्थ नाही? आता हे सगळे रियल नंबर टाकल्यानंतर मिळणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या साइन आणि कॉस हे दोघं जण जरा विचित्र आहे. कसलाही कितीही मोठा अँगल येऊ द्या, कितीही लहान येऊ द्या, साइन आणि कॉस या रेशो साठी त्याची व्हॅल्यू कधीच 1 पेक्षा मोठी येत नाही आणि -1 पेक्षा लहान पण येत नाही. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू ह्या फक्त -1 आणि 1 च्या मध्येच येतात. कितीही मोठा अँगल असू द्या साइनच्या समोर, येणारी व्हॅल्यू ही नेहमीच -1 आणि 1 यांच्या मध्येच येते. क्लोज इंटरवल लिहिली म्हणजे -1 ही व्हॅल्यू येऊ शकते, 1 ही व्हॅल्यू पण येऊ शकते, त्याच्यामधली कुठलीही व्हॅल्यू येऊ शकते, पण त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू कधीच येत नाही. सेम हॅपन्स विथ कॉस. कारण ट्रिग्नोमेट्री मध्ये जे कन्सेप्च्युअल क्वेश्चन असेल त्याच्यात जर कोणाला अडकायचं असेल तर सगळ्यात मोठा रोल ह्या रेंज आणि डोमेनचा आहे. हे फोकस होत नाही, याच्यावरती विचार होत नाही. हे आजच्या दिवसापुरतं लक्षात राहा. अजून म्हणून काही पेपर म्हणाले सांगितलं होतं, पण काही ठिकाणी आपल्याला आता आहे त्यावेळेस आपण हायर लेवलच्या क्वेश्चनचा विचार करतो, तिथं त्या थिंग्स महत्त्वाच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डिफिकल्ट नाहीये. साइन थिटा आणि कॉस थिटा ह्या दोघांची पण व्हॅल्यू कधीच -1 पेक्षा लहान
आणि 1 पेक्षा मोठी येत नाही. आणि त्यामुळं तुम्ही जर याला ऑब्झर्व केला असेल, अशा प्रकारचा ग्राफ तुम्ही भरपूर ठिकाणी यूज करतात किंवा काही ठिकाणी स्टडीज मध्ये आलेला असेल किंवा वगैरे. y axis, x axis, suppose x axis and हा y axis आहे. यात आपण x axis वरती x च्या व्हॅल्यूज म्हणजे अँगल असतील, बरोबर आहे. तर अँगल किती असू शकतील? इथे समजा आपण घेतला π/2 आणि घेतला पाय 3π/2 2π नंतर 5π/2 परत 3π. असं ग्राफ वरती किती लांब जात आहे. सिमिलरली इकडे -π/2 -π -3π/2 -2π -5π/2 असं इन्फिनिटी पर्यंत केली जात आहे आणि हा इथे 0. जर आपण x च्या जागी वेगवेगळे अँगल्स टाकले आणि sin x च्या व्हॅल्यू काढल्या म्हणजे y च्या व्हॅल्यू काढल्या, त्या सगळ्या व्हॅल्यू x आणि y च्या ग्राफ वरती प्लॉट केल्या. नाही करायचं तुम्हाला हे, तर सांगितलं असं जर आपण कधी केलं तर ओके. तर त्या साइन फंक्शनचा मिळणारा जो ग्राफ असतो, ग्राफ या प्रकारे this is called one half cycle. And the 0% इथपर्यंत जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं वन कम्प्लीट सायकल. तुम्हाला इंग्लिश मध्ये आहे हे सगळं. साइन फंक्शनचा ग्राफ, साइनसॉइडल वेव्स आहेत का? साइनसॉइडल वेव्स, साइनसॉइडल वेव्ह म्हणला तो साइन येतो आहे साइन फंक्शन. ओके, त्याचं मीनिंग हे आहे. आता या वेव्स अशा प्रकारे कंटिन्युअसली व्हॅल्यूज देत राहतात. याचा मी तुम्हाला एक नंतर एक वेगळ्या प्रकारे पण ग्राफ दाखवणार आहे, इन्फिनिटी पर्यंत एक्सटेंड करून. या प्रकारे निगेटिव्ह साइडला पण असेल, अशा वेव्स आहेत. यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू ही नेहमी 1 असते आणि मिनिमम व्हॅल्यू ही, आता y च्या डायरेक्शन मध्ये व्हर्टिकली जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही व्हॅल्यू कधीच या 1 पेक्षा वरती जात नाही आणि -1 च्या खाली पण येत नाही. वन च्या पुढे जात नाही, -1 पेक्षा कमी येत नाही. म्हणजे साइन साठी सगळ्या व्हॅल्यूज -1 आणि 1 च्या मध्येच येतात. ओके, सेम फॉर कॉस. कॉस साठी पण असंच घडतं. फक्त कॉस साठी ग्राफ किंवा त्याची जी सायकल आहे ती सुरू होते या प्रकारे.
बघा cos 0 ची किंमत 1 असते, cos 90 ची किंमत 0 असते, cos 180 ची किंमत -1 असते, cos 270 परत 0. तर स्टँडर्ड व्हॅल्यूज वरून आपण हे अशा प्रकारे व्हॅल्यूज घेऊ शकतो. साइन वेव्ह आणि कॉस वेव्ह, त्याच्यात तुम्हाला मग फेज डिफरन्स वगैरे आहे, लॅगिंग फेज, लीडिंग फेज, हे सगळं सीरीज मध्ये आहे, तुम्ही करू शकता. पण त्याचा मुख्य रेफरन्स आहे साइन वेव्ह, कोसाइन वेव्ह. तर दोघांची पण व्हॅल्यू -1 आणि 1 च्या मध्येच येते. ओके, टॅनचं तसं नाही प्रॉब्लेम काय. टॅनची व्हॅल्यू -इन्फिनिटी पासून +इन्फिनिटी पर्यंत काही येऊ शकते. जसं साइन आणि कॉस ची रेंज -1 to +1 आहे, तसं टॅन ची रेंज मात्र -इन्फिनिटी पासून +इन्फिनिटी पर्यंत आहे. या तीन फंक्शनच्या रेंज आणि डोमेन सध्या तुम्ही लक्षात ठेवा. इन्फिनिटी कधीच ओपन इंटरवल मध्ये नसते. -इन्फिनिटी पासून +इन्फिनिटी मध्ये टॅन ची व्हॅल्यू कितीही येऊ शकते, कितीही मोठी, कितीही लहान. साइन कॉस ची व्हॅल्यू कधीच 1 पेक्षा जास्त नसते. ओके, आता या ज्या दोन व्हॅल्यूज आपण तयार केलेल्या आहेत त्यामध्ये साइन थीटाची एक किंमत आहे 0. ही व्हॅल्यू आपल्याला चालणार का? यस, -1 आणि 1 च्या मध्ये येतो 0, म्हणजे हे आपल्याला चालणार. -3/2 म्हणजे येतो -1 तर -1.5 ही व्हॅल्यू -1 आणि 1 च्या मध्ये येते का? नाही येत. म्हणजे ही व्हॅल्यू साइन ची चालेल का? साइन ची जर ही व्हॅल्यू नाही चालत तर याच्यावरून मिळणारी कॉस ची तरी चालणार आहे का? नाही चालणार. कळलं? म्हणजे आपण याला असे लिहू शकतो, sin theta equal to 0 that belongs to -1 to 1. 0 हा -1 आणि 1 च्या मध्ये आहे, असा याचा अर्थ असतो. and sin theta equal to -3/2 that does not belong to -1 to 1, and therefore permissible किंवा possible value of sin theta is 0. आपला साइन चे विचारली, कॉस ची विचारली, साइन वर कॉस शोधा, आयडेंटिटी वापरा. किंवा तर साइन थीटा 0 आहे तर थीटा किती? कारण साइन 0 ची किंमत किती असते? साइन 0 ची 0. बघा किती क्विक व्हॅल्यू लागतात ते. राइट डाउन व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग अँगल्स. आपले क्वेश्चन नाही येणार आपल्याला. आता आपल्याला याच्यामध्ये जे काम करायचे जे आपण पूर्वी शिकलोय ते, म्हणून स्टँडर्ड व्हॅल्यूज लक्षात ठेवायला. साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते. साइन थीटा 0 आलाय म्हणजे थीटा इक्वल टू किती? आणि मग कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते? म्हणजे कॉस थीटा इक्वल टू आयडेंटिटी वापरा. पण स्टँडर्ड अँगल त्यामध्ये गरज नाही. आता हे परमिसिबल आपण नंतरही चेक करू शकलो असतो शेवटी. पण त्यात काय करावं लागतं? या साइन थीटावर एक कॉस थीटाची किंमत काढायची, यावरून आणखी एक कॉस ची किंमत काढायची, ती कॉस ची किंमत चेक करायची रेंज मध्ये आहे की नाही. काय गरज आहे? त्यामुळे तर इथेच वाद करू टाकला आपण. ओके, लिहून घ्या आणि मग तो डोमेन ट्रेनच्या टेबल वर लिहून घ्या. तर या ग्रुप मधल्या सगळ्या क्वेश्चनसाठी सेम ट्रॅक, क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये इक्वेशन असेल ते सॉल्व्ह करायचं.
आणि शेवटी फक्त रेंज चेक करायची की साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू -1 आणि 1 च्या मध्येच यायला पाहिजे. आय थिंक कालच्या आपल्या एका क्वेश्चनच्या वेळेस एका मेथडवरती आपल्याकडे चर्चा चालू होती. समजा tan थीटा इक्वल टू 1/2 दिला, बरोबर आहे, तुमच्या त्या मेथडवरती होती. सांगितलं tan थीटा इक्वल टू 1/2 दिलाय, sin थीटाची किंमत 1 आणि cos थीटाची किंमत काय घेणार आपण 2. शक्य होईल का? हे पॉसिबल नाहीये, आणि म्हणून त्याला अल्टरनेटिव्ह सांगितलं होतं. Completed this. चला है a table is there. Function domain range. पहिल्या कॉलमला हेडिंग चा फंक्शन, दुसऱ्या कॉलमला डोमेन. डोमेन म्हणजे इनपुट, रेंज म्हणजे आउटपुट. चला कंप्लीट. दबा आणखी एक बघूया आपण थोडासा. if 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 equal to 0, two cos square theta minus 11 cos theta plus 5 equal to 0. Find the possible values of cos theta. Possible values of cos theta. आता हे इक्वेशन परफेक्टली क्वाड्रेटिक आहे का बघा. क्वाड्रेटिक इक्वेशन ओळखलं ना, ax square plus bx plus c equal to 0. हे सॉल्व करून आधी cos थीटाच्या किमती फाइंड करायच्या. वाटल्यास आपला क्वाड्रेटिक किती सहज असं वाटत असेल तर लेट cos थीटा इक्वल टू x काय होईल, 2x स्क्वेअर मायनस 11x प्लस 5 इक्वल टू झालं. एक्झाम्पल केलं काढली. क्वाड्रेटिक सोडवायचे. क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवण्यासाठी पहिल्यांदा चेक करावं लागतं फॅक्टर्स पडतात का. बघा फॅक्टर्स पडतात का ते.
कसं चेक करायचं ना फॅक्टर्स मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे 10 आणि एडिशन पाहिजे -11 -10 आणि -1 बरोबर आहे. -10 -1 म्हणजे 2x² -10x -x plus 5 equal to 0. आता यामध्ये पहिल्या दोन टर्म मधून 2x कॉमन ब्रॅकेटला काय शिल्लक राहील x - 5. पुढच्या दोन टर्म मधून -1 कॉमन ब्रॅकेटला काय शिल्लक राहिला म्हणजे एक ब्रॅकेट x - 5 आणि दुसरा 2x - 1 इक्वल टू म्हणजे x - 5 equal to 0 और 2x - 1 equal to म्हणजे x ची एक व्हॅल्यू काय आली आणि दुसरी व्हॅल्यू 1/2. पण x म्हणजेच कोण आहे cos थीटा, त्याची एक व्हॅल्यू काय आली आणि दुसरी व्हॅल्यू काय आली त्यातला 5 झालेल का नाही. तो -1 आणि 1 च्या मध्ये येतो का नाही, तो 1 पेक्षा बराच मोठा आहे म्हणजे does not belong to -1 to 1 is not possible. बरोबर आहे. आणि cos theta equal to 1/2 ही व्हॅल्यू मात्र -1 आणि 1 च्या मध्ये येते is possible. म्हणजे पॉसिबल व्हॅल्यू 1/2. तर इथे cos मध्ये इक्वेशन दिले आणि cosच विचारलाय. हे काय करतील इक्वेशन cos मध्ये देतील आणि tan विचारतील किंवा cosec विचारतील काही विचारतील. आपलं काम काय एकदा cos काढायचं. cos मध्ये कोण परमिसिबल आहे तो काढायचा. एक रेशो कळाला तर बाकी कोणताही रेशो शोधता येतो त्याच्यानं आपल्या पहिल्या टाईपवर असं एक्झाम्पलच्या टाईपचं मिक्सिंग होत जाणार आहे हळूहळू. हे सुट्टे सेपरेट आपण एक एक पाहतोय टाईप हे एकत्र येणार आहे आणि ते ऍक्च्युअल एक्झाम क्वेश्चन तयार होणार आहे. म्हणून त्या छोट्या छोट्या थिंग्स मधल्या कन्सेप्ट आपण डेव्हलप करत चला. ओके, कंप्लीट दिस.